आपण ना रोज एका अशा जगात वावरत असतो जे दिसत नाही पण आहे प्रचंड मोठं, जिथे आपण माहिती मिळवतो, एकमेकांशी बोलतो, आपलं मनोरंजन करतो. हो, हे सगळं होतंय वर्ल्ड वाईड वेबमुळे. पण हे वेब म्हणजे नेमकं आहे तरी काय, कधी विचार केलाय? चला तर मग आज याच जाळ्याची गुंतागुंत एकदम सोपी करून टाकूया. आणि गंमत माहितीये, आपण सगळेच अगदी याच क्षणी त्याचाच एक भाग आहोत. पण एक मिनिट, वेब म्हणजे फक्त स्क्रीनवर दिसणारी बटणं आणि लिंक्स नाहीत. नाही नाही, याच्या मागे खूप मोठी आणि एकदम शिस्तबद्ध सिस्टम काम करते. आणि आज आपण त्याच सिस्टमचं रहस्य काय आहे ना, तेच उलगडणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. या संपूर्ण रचनेकडे ना आधी एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया, म्हणजे सगळं नीट समजेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेब म्हणजे इंटरनेटवर पसरलेलं एक महाकाय ग्रंथालयच आहे. आणि या ग्रंथालयातली पुस्तकं म्हणजे वेब पेजेस, ती हायपरलिंक्स नावाच्या धाग्यांनी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. प्रत्येक क्लिक म्हणजे काय, तर आपण एका पुस्तकातून दुसऱ्या संबंधित पुस्तकाकडे सहज उडी मारतो. खरं सांगायचं तर हीच तर वेबची खरी जादू आहे. आता येतोय खरा इंटरेस्टिंग भाग, म्हणजे आपण जेव्हा एखादी वेबसाईट उघडतो तेव्हा पडद्यामागे नक्की काय काय घडामोडी होतात. ही सगळी प्रोसेस खरं तर 3 मुख्य घटकांमध्ये विभागलेली आहे. तर सगळं सुरू होतं आपल्या एका कमांडने, जी आपण आपल्या ब्राउझरला देतो. ब्राउझरला तुम्ही वेबच्या जगातलं आपलं प्रवेशद्वार समजू शकता. आपल्याला जी काही माहिती हवी असते किंवा वेबसाईट बघायची असते, तिचा पत्ता आपण इथेच तर टाकतो. आपली मागणी मिळाल्या ब्राउझर थेट संपर्क साधतो एका वेब सर्व्हरशी. आता सर्व्हर म्हणजे काय, तर एक शक्तिशाली कॉम्प्युटर जिथे त्या वेबसाईटच्या सगळ्या फाईल्स, फोटो आणि सगळी माहिती अगदी एखाद्या गोदामात ठेवल्यासारखी जपून ठेवलेली असते. आणि हा जो ब्राउझर आणि सर्व्हरमधला संवाद आहे ना, तो ज्या हायवेवरून होतो, तो हायवे म्हणजे आपलं इंटरनेट. इंटरनेट एक जागतिक नेटवर्क आहे जे या दोघांना एकमेकांशी जोडतं आणि मगच माहितीची देवाणघेवाण शक्य होते. इथे बघा, या तिघांचं नातं किती सोप्या पद्धतीने मांडलंय. असं समजा की ब्राउझर म्हणजे ग्राहक जो माहिती मागतोय, सर्व्हर म्हणजे एक दुकानदार जो माहिती पुरवतो, आणि इंटरनेट म्हणजे तो रस्ता जो ग्राहकाला दुकानापर्यंत आणि दुकानातल्या वस्तूंना ग्राहकापर्यंत पोचवतो. या तिघांचा टीमवर्कशिवाय वेबचा अनुभव घेणंच शक्य नाही. जरा विचार करा, जगात अब्जावधी वेबसाईट्स आहेत. एवढ्या प्रचंड गर्दीत कधी गोंधळ का होत नाही? याचं कारण म्हणजे वेब काही कडक नियमांवर आणि लॉजिकवर चालतं, आणि हेच नियम त्याला एकदम ऑर्गनाइज्ड आणि सुरक्षित ठेवतात. मग प्रश्न हाच आहे की ही जागतिक व्यवस्था एवढी सुरळीत आणि सुरक्षित कशी काय चालते? याचे उत्तर आहे त्याचे 3 मूलभूत स्तंभांमध्ये. चला ते पाहूया. पहिला स्तंभ आहे आयडेंटिफायर्स. सोप्या भाषेत प्रत्येक वेबसाईटचा किंवा फाईलचा एक युनिक पत्ता, ज्याला आपण URL म्हणतो, हे अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखं काम करतं. याच पत्त्यामुळे ब्राउझरला जगातल्या करोडो सर्व्हरपैकी अगदी अचूक सर्व्हर शोधता येतं. दुसरा स्तंभ आहे सिंटॅक्स. याला आपण वेबची प्रमाणभाषा किंवा व्याकरण म्हणू शकतो. जसं व्याकरणामुळे आपल्याला वाक्य नीट कळतं, तसंच सिंटॅक्समुळे जगातला कोणताही ब्राउझर कोणत्याही सर्व्हरची माहिती एकाच पद्धतीने वाचू आणि दाखवू शकतो. HTML, CSS ही याच व्याकरणाची उदाहरणं आहेत. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे सुरक्षा, म्हणजेच क्रिप्टोग्राफी. ही एक प्रकारची डिजिटल तिजोरीच आहे. आपली जी काही संवेदनशील माहिती असते, म्हणजे पासवर्ड किंवा बँक डिटेल्स, ती एका सिक्रेट कोडमध्ये बदलली जाते, जेणेकरून ती फक्त योग्य व्यक्तीलाच वाचता येईल. याच गोष्टीमुळं वेबवरचा विश्वास टिकून आहे. बरं, आता हे सगळं टेक्निकल ज्ञान थोडं बाजूला ठेवूया आणि त्याचा रोजच्या वापरात कसा उपयोग होतो ते पाहूया. आणि ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ईमेल. खरं तर आपण जेव्हा ईमेल पाठवतो ना, तेव्हा आपण वेबच्या याच मूलभूत नियमांचा नकळतपणे वापर करत असतो. तर मग एक प्रभावी आणि प्रोफेशनल ईमेल कसा तयार करायचा, याची सोपी प्रक्रिया आता समजून घेऊया. चला सुरुवात पत्त्यांपासून करूया. मध्ये आपण त्या लोकांचा पत्ता टाकतो ज्यांच्यासाठी तो ईमेल प्रामुख्याने आहे. CC म्हणजे कार्बन कॉपी, ज्यांना फक्त माहितीसाठी तो ईमेल पाठवायचा आहे. आणि BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी, यात टाकलेल्या व्यक्तींची नावं इतर कोणालाही दिसत नाहीत. गोपनीयतेसाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. आता संपूर्ण प्रक्रिया बघू. पहिलं, पत्ता लिहिणं. हे अगदी URL टाकण्यासारखंच आहे. आपण योग्य सर्व्हरला संदेश देतोय. विषय हा तुमच्या ईमेलचा मथळा असतो, तो नेहमी स्पष्ट असावा. मुख्य मजकूर सरळ आणि सोपा ठेवा. काही फाईल्स जोडायच्या असतील तर त्या अटॅच करा आणि त्याबद्दल लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाठवण्याआधी एकदा सगळं तपासा.
जेव्हा आपण सेंड बटन दाबतो तेव्हा आपला ईमेल क्लायंट म्हणजे ब्राउझरसारखंच इंटरनेटवरून सर्व्हरला विनंती पाठवतो आणि मग तो ईमेल पोहोचवला जातो. बघा, वेबची 30 तत्त्व इथेही तंतोतंत लागू होतात. तर मग वेब म्हणजे फक्त माहितीचा जाळं नाही, तर ते नियम, शिस्त आणि तर्कशास्त्रावर आधारलेली एक शक्तिशाली रचना आहे. आणि या नियमांना समजून घेतलं की आपण फक्त चांगले वापरकर्तेच नाही, तर काहीतरी नवीन निर्माण करणारे देखील बनू शकतो. आता विचार करण्याची पाळी आपली आहे. या नियमांचा वापर करून आपण काय नवीन घडू शकतो.